नमस्कार मित्रांनो, आज मी घेऊन आलेलो आहे एक नवीन टॉपिक रिगार्डिंग प्रॉपर्टीज ऑफ द स्क्वेअर्स. ओके, बघा इथे स्क्वेअर्सच्या प्रॉपर्टीज ज्या आहे ह्या खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहे. जसं की फर्स्ट प्रॉपर्टी जे म्हटलं ह्या ठिकाणी की द स्क्वेअर ऑफ फर्स्ट 20 नंबर्स, म्हणजे पहिल्या 20 नंबर्सचा जो स्क्वेअर जो आहे हा नेहमी एंड होतो कशाने? 0, 1, 4, 5, 6 अँड 9ने. जसं की बघा कसं काय, समजा इथे आपण 1चा स्क्वेअर काढला. 1चा स्क्वेअर काय आहे? 1. 2चा स्क्वेअर इथे काय आहे? 4. 3चा स्क्वेअर 9. नंतर 4चा स्क्वेअर 16. 5चा स्क्वेअर 25. 6चा स्क्वेअर 36. 7चा स्क्वेअर 49. 8चा स्क्वेअर 64. 9चा स्क्वेअर 81. 10चा स्क्वेअर 100. 11चा स्क्वेअर 121. 12चा स्क्वेअर 144. 13चा स्क्वेअर 169. 14चा स्क्वेअर जो आहे 14चा स्क्वेअर आहे आपल्याकडे 196. नंतर 15चा स्क्वेअर येतो 225. 16चा स्क्वेअर 256. 17चा स्क्वेअर 289. 18चा स्क्वेअर हा येतो 18चा स्क्वेअर आहे ह्याच्यामध्ये 324. ओके, 19चा स्क्वेअर आहे आपल्याकडे 361. आणि शेवटी तो 20चा स्क्वेअर येतो. 20चा स्क्वेअर मी ते साईडला लिहून काढतो. 20चा स्क्वेअर आपल्याकडे येतो 400. ठीक आहे, पहा ही प्रॉपर्टी काय म्हटलं ह्या ठिकाणी की जर आपल्याकडे नाही का फर्स्ट 20 नॅचरल नंबर्स जे आहे यांचा स्क्वेअर जो आहे तो 0, 1, 4, 5, 6 आणि 9ने एंड होतो. बघा इथे 6ने एंड झाला हा नंबर, इथे हा 5ने एंड झाला हा नंबर, बघा इथे परत 6ने एंड झाला नंबर, 9ने एंड झाला नंबर, बघा इथे 9 दिलेलं तुम्हाला ह्या ठिकाणी, इथे हा 9, इथे हा 6, इथे हा 5 ह्या ठिकाणी तो तुमचा 15चा स्क्वेअर 5. ओके, नंतर 4 बघा तुमचा 18चा स्क्वेअर लास्टला डिजिट 4 आहे. इकडे 8च्या स्क्वेअरमध्ये पण लास्ट डिजिट 4 आहे. 12च्या स्क्वेअरमध्ये पण लास्ट डिजिट 4 आहे. ठीक आहे, म्हणजे अशा वेमध्ये आपण काय करू शकतो ह्या ठिकाणी कोणत्याही नंबरचा स्क्वेअर जो आहे याचा लास्ट डिजिटला आपण फाइंड आउट करू शकतो. पण ही प्रॉपर्टी आहे ॲप्लिकेबल फक्त फर्स्ट 20 नॅचरल नंबरसाठी. ठीक आहे, आता ही प्रॉपर्टी होती फर्स्ट, म्हणजे फर्स्टमध्ये एक छोटासा टॉपिक होता हा. आता सेकंड जी प्रॉपर्टी म्हणजे याचा सेकंड जो पार्ट तो जो तुम्हाला दिलेला आहे की नंबर एंडिंग विथ 2, 3, 7 or 8 ॲट द युनिट प्लेस इज नेवर अ परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे सपोज आपल्याकडे नाही का एखादा नंबर जो घेतला, सपोज मी त्याला एवढा पार्ट मी इरेज करतो ह्या ठिकाणी. ठीक आहे, पहा सपोज ह्या ठिकाणी मी इथे एक नंबर घेतला की समजा 32 घेतला नंबर मी ह्या ठिकाणी 32. आता 32 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही आहे, कारण की याचा लास्ट डिजिट काय आपल्याकडे 2 आहे, म्हणजे हा परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही आहे. समजा इथं मी 53 घेतला ह्या ठिकाणी, 53चा लास्ट डिजिट काय ह्या ठिकाणी 3 आहे, म्हणजे हा पण परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही आहे. समजा मी इथे 147 घेतला ह्या ठिकाणी, लास्ट डिजिट 7 याचा, हा पण परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही आहे. ठीक आहे, नंतर सपोज एखादा नंबर एंड होत आहे 8ने, सपोज मी घेतला ह्या ठिकाणी 21298. आता हा पण नंबर जो आहे हा एंड झाला 8ने, म्हणजे हा पण नंबर ह्या ठिकाणी परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही आहे. ठीक आहे, म्हणजे ही जी प्रॉपर्टी आहे फर्स्ट प्रॉपर्टी जी कशाला रिलेट करते ह्या ठिकाणी स्क्वेअर्सला, म्हणजे एखाद्या नंबरचा स्क्वेअर जो आहे तो एंड तो म्हणजे परफेक्ट स्क्वेअर नंबर जो आहे तो एंड तो कशाने? ह्या डिजिट्सने. ठीक आहे, तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि जे नॉन परफेक्ट स्क्वेअर म्हणजे जे नंबरचं जे आहे जर ते एंड होत आहे 2, 3, 7, 8 ह्या डिजिटने, तर ते नंबर कधीही परफेक्ट स्क्वेअर नसतात. ओके, तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ थोडा समजलेला असेल. जर तुम्हाला हा समजलेला असेल तर प्लीज मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही डाऊट्स असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये पण कळवायला विसरू नका. थँक्यू.